जय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आपण वाशिम पोलीस पूर्ण पेपर सोल्युशन। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अकोला पेपर सोल्युशन टाकलेला आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेड पोलीस याचं पण सोल्युशन टाकलं आहे। यामध्ये बघता आपण आता वाशिम पोलीसचं पूर्ण पेपर सोल्युशन। बघा, सर्वात पहिला प्रश्न आहे आपला, खाली दिलेल्या शब्दातून तेलुगू भाषिक शब्द ओळखा। तेलुगू भाषिक शब्द ओळखा। याचं जे उत्तर येते ते काय येते? अनारसा। नंतर बघा, जोड्या जुळवा। या पेपरमध्ये तुम्हाला जोड्या जुळवा 4 ते 5 प्रश्न आहेत। बघा, इथं लेखक दिलाय तुम्हाला संत आणि ग्रंथ दिला। आपल्या सर्वांना माहिती आहे ना, इथं चेक करायचा पर्याय म्हणून जसं की ज्ञानेश्वर लिहिली, ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वांना माहिती आहे, म्हणजे याचं उत्तर काय आपलं बी। म्हणजे याच्यापैकी एक कोणतं तरी दुसरं चेक करून तुकाराम महाराजची तुकाराम गाथा म्हणजे काय, दोनचं काय आपलं ए, म्हणजे आपला पर्याय कोणता येतो? ए बरोबर येऊन जातो। नेक्स्ट बघू आपण, बरोबर। आता अभंग दिलाय, जे अभंग आहेत ते कोणाचे द्या? तुकाराम महाराजचे, म्हणजे काय ते एकचं डी, हे दोन पर्याय पैकी एक आहे। पण ओवी आहे कोणाच्या? ज्ञानेश्वर महाराजांच्या, म्हणजे काय ते बी, दोनचं काय ते बी। या प्रकारचं उत्तर कोणतं येते आपलं? ए बरोबर येऊन जाते। परत जोड्या जुळव्या, जसं की नाम, नाम काय ते आपलं पुस्तक, आणि सर्वनाम पुस्तक आहे, म्हणजे याचं काय आपलं डी, म्हणजे याचं काय आपलं डी। या दोन पैकीच एक आहे। सर्वनाम कोणतं आपलं? तो, म्हणजे दोनचं काय येते सी। बस पूर्ण पुढे चेक करायचं काम आहे, आणि उत्तर कोणतं येते? डी। लेखक आणि साहित्य, माडगुळकरांचं साहित्य कोणतं आहे? तर ते येते गीता। कोणतं येते? गीता। म्हणजे आपल्याला पाहिजे एकचं बी, एकचं बी एक तर इथं आहे, एक तर इथं येते। आणि खांडेकरचं काय येतात? ए आधी, म्हणजे दोनचं काय येते? ए, म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता येते? बी बरोबर येतो। विद्वानचं स्त्रीलिंगी पाहिजे आपल्याला, ते विदुषी, विद्वान, विद्वत्ता नाही तर काय ते विदुषी आहे। मराठी भाषेत एकूण वर्ण किती? ते आपले 52। अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे आहेत? ते कोणते आहेत? सजातीय स्वर आहेत। सूर्योदय या शब्दात योग्य संधी विग्रह कोणता आहे? सूर्योदित उदय, सूर्योदित उदय हा काय आपला विग्रह। पुढील पैकी भाववाचक नाम कोणतं येतो? ते काय ते? सुंदरता। मी स्वतः त्याला पाहिले, या वाक्यातील स्वतः कोणता आहे? तर इथे आत्मवाचक सर्वनाम येऊन जाते। मुलांनी अभ्यास करावा या वाक्यातील क्रियापद कोणते? अभ्यास करावा म्हणजे काय? विद्यार्थी। कोणतं येते? विद्यार्थी। राम आंबा खातो, राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग कोणता येतो? तो येतो कर्तरी प्रयोग। कोणता येतो? कर्तरी प्रयोग। गडद निळे, गडद निळे जलद भरून आले या ओळीत कोणता अलंकार येतो? तो येतो अनुप्रास अलंकार। कोणता येतो? अनुप्रास अलंकार, म्हणजे पर्याय क्रमांक बी। आई सारखी आईच या वाक्यातील अलंकार कोणता? आई सारखी आईच यातला अलंकार कोणता येतो? तो येतो उत्प्रेक्षा अलंकार। कोणता येतो? तो बोलते आई सारखी आईच, तो येतो अनन्वय अलंकार। कोणता येतो? अनन्वय अलंकार, येतो अनन्वय अलंकार। राजाकडून गुन्हेगार पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा। प्रधान कर्तृ कर्मणी, नवीन कर्मणी, समापन कर्मणी, शक्य, तो येतो आपला नवीन कर्मणी। कोणता येतो? नवीन कर्मणी। खालील काव्य पंक्ती अभ्यास व योग्य विधान निवडा। लहानपण देग देवा मुंगी, साखरेचा रवा, एरावरती रत्न थोर, त्यासी अंकुशाचा माला।
या पंक्तीमध्ये दृष्टांत अलंकार वापरला आहे. साखर हा शब्द तत्सम गणात दिला आहे. या पंक्तीमध्ये दृष्टांत अलंकार वापरला आहे. साखर हा शब्द तत्सम गणात दिला आहे. मुंगी हा शब्द देशी गणात दिला आहे. ठीक आहे. बघा यातलं कोणतं बरोबर आहे? कोणते? ए बरोबर आहे. 1 व 3 बरोबर आहे वाक्य. 1 व 2 बरोबर आहे. तिन्ही उदाहरण बरोबर. आता जे बरोबर आहे ते पहिलं वाक्य आणि तिसरं वाक्य. हे दोन वाक्य काय बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे? बी. पर्याय क्रमांक कोणता येतो? बी. निराश या शब्दाच्या विरुद्ध निराश या शब्द कोणता आहे? आशावाद. कोणता येतो? आशावाद. पर्याय क्रमांक बी. मराठी भाषा गौरव दिन आपल्या सर्वांना माहिती आहे तो कोणता येतो? 27 फेब्रुवारी. सदुत्न या शब्दाची संधी विच्छेदना काय? सददिगुण, सदगुण, सद्गुण, सानी गुण. तो येतो सतानी गुण. काय तो? सतानी गुण, म्हणजे पर्याय क्रमांक ए. भूदर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? भूदर म्हणजे काय? तो पर्वत. कोणता आहे तो? पर्वत. पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए. अंबू. अंबू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अंबू याचा समानार्थी शब्द कोणता? तो येतो पाणी. कोणता येतो आपला? पाणी. उंटाच्या तोंडात जिरे या म्हणीचा अर्थ काय? उंटाच्या तोंडात खूप मोठी वस्तू गरजेपेक्षा खूप कमी आहे. उत्तर काय ते? गरजेपेक्षा खूप कमी. अवरील या शब्दाच्या विरुद्ध शब्द कोणता? सतत, अखंड, खंडित, निरंतर. त्यात उत्तर काय ते? खंडित. याचं उत्तर काय? तो विरुद्ध अर्थ शब्द काय त्याचा? खंडित. म्हणजे पडत्या भूताची शेपटी याचा अर्थ काय निघतो या म्हणीचा? त्याचा मला पूर्ण कायदा, थोडा फायदा, मोठं नुकसान, मोठा थोडा फायदा. याचं उत्तर काय? थोडा फायदा, म्हणजे पर्याय क्रमांक बी येऊन दिले. आता आपण मराठी लक्षात घेतलं गणित भाग. ठीक आहे. बघा एका दिवशी तास काटा आणि मिनिट काटा किती वेळा एकमेकाच्या वर येतो? तो एका दिवसात येतो 22 वेळा. 12 घंट्यात 11 वेळा. तर एका दिवशी किती? 22 वेळा. एका गाडीने वाशीमवरून 6:20 ला निघून 4 तास 50 मिनिट ला संभाजीनगरला पोहोचले तर किती वाजता पोहोचले? बघा 6:20 ला निघलो आपण. 6:20 ला आणि किती? 4 तास 50 मिनिट म्हणजे झाले 50 70 मिनिट 4 10 तास. आणि 70 मिनिट तर नसतातच, म्हणजे काय? 1 तास 10 मिनिट म्हणजे किती झाले आपले? 11 तास 10 मिनिट. या प्रकारे उत्तर कोणतं येते? पर्याय क्रमांक सी. हे आपलं काय उत्तर आहे. दिशाचा प्रश्न आला बघा. उत्तरेकडे 10 किलोमीटर गेला. बघा आता उत्तरेकडे किती? 10 मीटर. कळू आपण. उत्तरेकडे 10 मीटर. नेक्स्ट पूर्वेकडे 6. 1 मिनिट. बघा उत्तर म्हणजे कुठे येते? उत्तरेकडे 10 म्हणजे उत्तरेकडे 10 म्हणजे कुठे काढू? उत्तरेकडे किती? 10 वर गेला. नंतर पूर्वेकडे 6. पूर्वेकडे किती गेला? 6. दक्षिणेकडे किती? 10. परत दक्षिणेकडे किती आला? 10 चालत गेला. तर सुरुवातीच्या बिंदूपासून किती आहे तो इथं? 6. हे किती येते? 6. 6 कुठे येते? पर्याय क्रमांक ए. हे काय ते आपलं बरोबर आहे. दक्षिण पूर्व दिशेला कोणता म्हणतात? दक्षिण पूर्व दिशेला कोणती दिशा म्हणतात? बघा हे आपले उत्तर, हे दक्षिण, हे पूर्व, हे पश्चिम, हे वायव्य, हे ते आग्नेय, हे ते नैऋत्य आणि हे ते ईशान्य. आपल्याला पाहिजे दक्षिण पूर्व, म्हणजे दक्षिण आणि पूर्व लगातार आग्नेय. पर्याय क्रमांक डी. जर सर्व कुत्रे प्राणी आहेत, सर्व कुत्रे प्राणी आहेत, काही प्राणी जंगलात राहतात, तर खालीलपैकी निश्चय खरा कोणता?
म्हणजे विधान निष्कर्ष. सर्व कुत्रे काय प्राणी. हे जे कुत्रे आहेत हे काय प्राणी आहे. हे आपण दिलं. त्यातील काही प्राणी जंगलात राहतात. कुठं राहतात? जंगलात राहतात असं याने विधान केलं. सर्व कुत्रे जंगलात राहतात. सर्व कुत्रे जंगलात राहतात नाही. एका वाक्य आपलं चुकीचं आहे. सर्व कुत्रे जंगलात राहतात असे नाही. सर्व कुत्रे जंगलात राहतात असे नाही. कोणतेही कुत्र प्राणी नाही. कोणतेही कुत्र प्राणी नाही. हे पण वाक्य काय येते? चुकीचे येते. काही कुत्रे प्राणी नाहीत. काही कुत्रे प्राणी नाहीत. सर्व कुत्रे काय प्राणी. हे बी काय येते? चुकीचं. म्हणजे सर्व कुत्रे जंगलात राहतात असे नाही. तिथं काय येते? पर्याय बरोबर बी काय येतो? बरोबर येतो यामध्ये. तुलना. बघा आता ए बी सी डी काय तर तुलना करा लागते. जसं की बघा हे 5 व्यक्ती आहेत. ए बी पेक्षा उंच आहे. आपण काढला इथं ए. हा काढला आपण ए. हा बी पेक्षा उंच आहे. बी सी पेक्षा उंच आहे. आपण काढू की बी सी पेक्षा उंच आहे. डी ई पेक्षा उंच आहे आणि सी डी पेक्षा उंच आहे. सी डी पेक्षा उंच आहे आणि काय म्हणते डी ई पेक्षा उंच आहे. डी ई पेक्षा उंच आहे. तर काय सर्वात उंच कोण येते? तो काय येतो आपला ए. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट बघा आता कोडिंग डिकोडिंग. टी ए बी ला काढलं जी झेड वाय ओ यू. हे जे घेतलं तर बघा टी ए जी झेड हे एकामेकाच्या खाली घेतलं. जसं की बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. बघा इथं काय म्हटलं? टी ला काय म्हटलं? जी. बघा टीच्या वर कोण आहे? जी. ए च्या खाली काय? झेड. बघा ए च्या खाली काय येतो? झेड. वर खाली घेतलं. बी. बी ला काय म्हटलं यांनी? वाय. बघा बी च्या खाली काय येतो? वाय. एल ला म्हटलं ओ. जिथं एल आहे तिथंच काय येतो? ओ. ई ला म्हटलं व्ही. जिथं ई आहे तिथंच काय? व्ही आहे. त्यानुसार मग सी. सी ला काय आपलं? एक्स. म्हणजे आपल्याला एक्स पाहिजे. एच. एच कुठे आपल्या इथं? एच ला काय? एस. ए ला काय पाहिजे आपल्याला? झेड. आय. आय ला काय पाहिजे आपल्याला? आर. आणि आर ला काय पाहिजे? आय. म्हणजे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. बघा आता 3 3 6 18 27 ही जी मालिका आहे या मालिकाला आपण जे म्हणतो प्रश्न क्रमांक आपला 33. ही जे फाबावाची मालिका आहे याला काय म्हणतात? फाबावाची मालिका म्हणजे 3 नाही. प्रश्न क्रमांक 33 ही जे की +3 +5 +7 +9 आणि +11. ठीक आहे. म्हणजे 3 4 5 6 7 8 9 10 11. तर काय येतं उत्तर? 38. म्हणजे पर्याय क्रमांक काय येते? बी. नेक्स्ट बघू. एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत. 25 जण क्रिकेट खेळतात. म्हणजे किती आहेत? 25 क्रिकेट. 25 क्रिकेट. बघा काय म्हणतो? एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत. 25 जणांना क्रिकेट आवडते. किती आहेत? 25 अधिक 20 किती झाले? 45. पण विद्यार्थी किती आहेत? 40. किती आहेत विद्यार्थी? 40च आहे. हे जर वजाबाकी केलं उत्तर काय आपलं? 5. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 5 रेषा काढल्या तर किती छेदबिंदू होऊ शकतात जर ते एकामेकांना जोडले तर? म्हणजे आपला हस्तांतरण सारखा प्रॉब्लेम आहे. म्हणजे 5 × 4 भागेला 2
बेदुनी 4, 5 दुनी 10, पर्याय क्रमांक बी. एका फोटोमध्ये अजय एका स्त्रीकडे बोट दाखवून म्हणतो, ही माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक बहिणीच्या मुलाची पत्नी आहे. तर त्या स्त्रीचा अजयशी नाते काय? बघा, फोटोतील एका फोटोमध्ये अजय एका स्त्रीकडे बोट दाखवून म्हणाला. एक स्त्री आहे, या स्त्रीकडे बोट दाखवून काय म्हणाला? अजय म्हणाला, ही माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका बहिणीच्या मुलाची पत्नी आहे. अजय बोलत आहे एका स्त्रीला बोट दाखवून, ही माझ्या वडिलांची, हा इथं आपला अजय बसून आहे, हे अजयचे वडील, यांच्या वडिलांची बहीण. ठीक आहे, ही माझ्या वडिलांची एकुलत्या एक बहिणीच्या मुलाची, बहिणीच्या मुलाची काय ते पत्नी आहे. काय ते पत्नी आहे. तर अजयची ती स्त्री कोण आहे? ती काय ते वहीन, म्हणजे याची बहीण, याचा भाऊ, हे काय ते पत्नी, म्हणजे याची पत्नी, म्हणजे भावाची पत्नी, याची काय ती वहीन. नेक्स्ट, ए म्हणतो बी खोटं बोलतो, बी म्हणतो सी खोटं बोलतो, आणि ए आणि बी हे दोघे खोटे बोलतात. जर फक्त एकच व्यक्ती खरं बोलत असेल तर खरं कोण बोलतो? बघा, ए काय म्हणतो? बी खोटं बोलतो. बी काय म्हणतो? सी खोटं बोलतो. सी म्हणतो ए आणि बी हे दोघे खोटे बोलतात. ठीक आहे, तर बघा यातला कोणता तरी एकच व्यक्ती खरं बोलतो. म्हणजे आपण समजू की बा बी खोटं बोलतो, सी म्हणतो ए आणि बी दोघेही खोटे बोलतात. बघा, बी खोटं बोलतो हे चुकीचं असेल, म्हणजे बी खरं बोलतो याचा अर्थ. हे वाक्य चुकीचं पकडून ए व बी हे दोघे खोटे बोलतात, याचा अर्थ काय? खरे बोलतात. फक्त आपण सी खोटं बोलतो हेच वाक्य बरोबर आहे. म्हणजे आपलं बी म्हणतो जर व्यक्ती खरं बोलणारा कोण, तर बी म्हणतो त्याचा खरं बोलणारा कोणता आहे? बी. पर्याय क्रमांक बी. बघा, ए बी सी डी एका ओळीत बसलेले आहेत. बी या ए च्या डावीकडे आहे, डी या सी च्या उजवीकडे आहे, सी या ए च्या डावीकडे. बघून येवा, सर्वात हे डावीकडे, ए उजवीकडे, ए च्या उजवीकडे, सर्वात उजवीकडे कोण आहे? ई. 1 2 3 4 आणि 5. सर्वात उजवीकडे कोण येतो? ई. ठीक आहे, डी हा सी च्या उजवीकडे आहे, सी हा ए च्या उजवीकडे आहे, सी हा ए च्या उजवीकडे आहे. आता काय म्हणतो? बी हा ए च्या डावीकडे, बी हा ए च्या डावीकडे, डी हा सी च्या उजवीकडे. बघा, डी हा सी च्या उजवीकडे, सी हा ए च्या, बघा इथं आपल्याला इथं नाही का, इथं येतो, हा कोण येतो? डी. ठीक आहे, बघा आता आपण एका वाक्य जोडून बघू. आता बी हा ए च्या डावीकडे, बी हा ए च्या डावीकडे, बी हा ए च्या डावीकडे, डी हा सी च्या उजवीकडे. बघा बघा, डी हा सी च्या उजवीकडे. नंतर बघा, सी हा ए च्या उजवीकडे, सी हा ए च्या उजवीकडे, आणि एकदम काय टोकाला. तर डावीकडून दुसरा कोण? तो येतो ए. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे आपला? ए. नेक्स्ट, आता बघा कोणता आहे तुमचा? बैठक व्यवस्था. बघा किती मित्र म्हणते? राहुल, अमित, करण आणि सुरेश हे कोणते खेळ खेळतात? क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, हॉकी. म्हणजे आपण लिहून कोणता कोणता खेळ येते? क्रिकेट, नंतर येतो फुटबॉल, नंतर येतो टेनिस, नंतर येतो हॉकी. ठीक आहे, कोणती खेळात आहे? कोण कोण खेळतो? राहुल, नंतर कोण आहे? अमित,
नंतर बघा 4 मित्र म्हणजे कोणते ना, राहुल, अमित, करण आणि ते सुरेश. हे काय येतात 4 मित्र. आता बघा काय वेळ दिला पाहिजे. राहुल क्रिकेट खेळत नाही, राहुल क्रिकेट खेळत नाही. करण टेनिस खेळतो, करण काय करतो टेनिस, करण काय करतो टेनिस खेळतो. ठीक आहे. नंतर अमित फुटबॉल खेळत नाही, जो अमित आहे तो फुटबॉल खेळत नाही. ठीक आहे. नंतर आहे सुरेश क्रिकेट आणि फुटबॉल खेळत नाही, जो सुरेश आहे हा फुटबॉलही खेळत नाही आणि हा सुरेश हा फुटबॉलही खेळत नाही आणि क्रिकेटही खेळत नाही, म्हणजे हा क्रिकेटही खेळत नाही. मग सुरेश फुटबॉलही खेळत नाही, क्रिकेटही खेळत नाही, टेनिस कोण खेळतो करण, तो उरला कोण हॉकी. ठीक आहे. सुरेश काय करतो हॉकी, जो करण खेळतो तो काय करतो टेनिस. अमित जर फुटबॉल खेळत नाही तर मग काय करतो क्रिकेट. आणि हा कोण येतो राहुल, राहुल जर क्रिकेट खेळतो काय करतो तो फुटबॉल. म्हणजे काय राहुल काय करतो फुटबॉल, अमित काय करतो क्रिकेट, करण काय करतो टेनिस आणि सुरेश काय करतो हॉकी. आता आपण दिलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ. पहिला प्रश्न काय आपला, राहुल कोणता खेळ खेळतो. बघा राहुल कोणता खेळ खेळतो, तो कोणता आहे फुटबॉल, म्हणजे पर्याय क्रमांक 1. अमित कोणता खेळ खेळतो, अमित कोणता खेळ खेळतो, तो क्रिकेट, अमित खेळतो क्रिकेट. आणि तिसरा प्रश्न आहे हॉकी कोण खेळतो, तो हॉकी कोण खेळतो सुरेश, हॉकी कोण खेळतो सुरेश. पर्याय क्रमांक डी. म्हणजे एकच प्रश्न तुम्हाला 3 मार्काचा. नेक्स्ट बघू कॅलेंडर प्रश्न तुम्हाला. 1 जानेवारी 26, 1 जानेवारी, फेब, मार्च, एप्रिल, मे, कोणता येतो 27 जून. 1 जानेवारी दिवस किती आपले उरले 30. फेब्रुवारी कोणतं वर्ष आहे 26 आहे, म्हणजे 7 वर्ष आहे, म्हणजे कोणतं येते इथं 28. मार्च 30, 31, एप्रिल 30, मे 31, जून किती येतात 27. 30 म्हणजे किती 2, 28 म्हणजे 0, 31 म्हणजे 3, 30, 2, मे 3, 27 म्हणजे किती येतात 6. ठीक आहे. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 16 भागिले 7 म्हटलं तर 7 दुनी 14, बाकी किती उरले 2. म्हणजे आपला वार कोणता येतो बुधवार. पटकन बरं बघा किती उरले इथं. जर बेरीज केली आहे 16 भागिले 7 किती येतात, बाकी किती उरले 2 दिवस. जर 2 दिवस उरले तर काय येतो आपण सोमवारच्या पुढे +2, सोमवार, मंगळवार, बुधवार, काय तो बुधवार, जो की इथं पर्याय दिलेला नाही. यामध्ये पर्याय बुधवार कुठंच दिलेला नाही, त्यामुळे तुम्हाला याच्या एक मार्क होऊन जातील, तो प्रश्न कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. बघा आता 1, 1, 4, 9, 25, 64 एक संख्येची मालिका आहे. म्हणजे कोणती येते 1, 1, 2, 3, 5, 8, 13 एक संख्या मालिका आहे. म्हणजे मग 1 चा वर्ग इथे 1 दिला, या 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25, 8 चा वर्ग 64, 13 चा वर्ग 169. म्हणजे पर्याय क्रमांक काय तो बी. बघा पेन्सिल RGPE म्हटलं असेल तर PAPR याला काय म्हणतात कोडिंग डिकोडिंग. बघा PQR म्हणजे +2, EFG +2, NOP +2, CDE +2, म्हणजे तर काय आहे +2. इथं आपण काय करायचं +2 P आहे इथं QR, A आहे इथं C, P, Q, P, Q, R, E आहे इथं FG, R आहे इथं ST, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे आपला C. नेक्स्ट गाय, बकरी, वाघ, म्हैस, मेंढी यातला विसंग घटक कोणता आहे, ते सगळे पाळीव प्राणी आहेत. एकटा कोण सोडला तर वाघ सोडला होता, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता ए.
ए बी च्या 2 वर्षांतर जन्मला, सी ए च्या 3 वर्षांतर जन्मला. जर बी 2000 मध्ये जन्म घेतला तर सी चं वर्ष कोणतं? बघा 3 व्यक्ती आहेत, ए बी सी. 3 व्यक्ती कोणती आहेत? ए बी सी. ठीक आहे. बी चा जन्म कोणता येतो? बी चा जन्म झाला 2000. बी चा झाला 2000 हे दिलेला आहे. ए हा बी च्या 2 वर्षानंतर जन्मला, म्हणजे याचा जन्म 2002 चा झाला. ठीक आहे. सी ए च्या 3 वर्षानंतर जन्मला, सी ए च्या 3 वर्षानंतर म्हणजे तो जन्मला 2005 ला. आपण काय विचारलं? सी कोण्या वर्षी जन्मला? तो कोणता? डी 2005. नेक्स्ट बघा 15 अभाज्य संख्या आहे. तर 15 अभाज्य संख्या नाही. हे काय खरं आहे का? तर नाही. अर्धवट खरं सांगता येत नाही. हे सरास काय येतं? खोटं येते. अभाज्य संख्या म्हणजे संख्याला भाग जात नाही असं नाही. 15 3 ने भाग जातो, 5 ने भाग जातो. हे काय खोटं आहे. आता बघा सेम असाच प्रश्न तुम्हाला वाशिम मध्ये येऊन गेला, सेम या प्रकारे. ठीक आहे. तर गुगल काय होती इथं काय आला? बेंडूक आला. एका विहिरीत 20 पायऱ्या आहेत. एक बेंडूक प्रत्येक वेळी 3 पायऱ्या वर चढते आणि 2 पायऱ्या खाली घसरते. तर बेंडूक किती उड्या विहिरीच्या बाहेर, किती उड्या विहिरीच्या बाहेर पोहोचेल? म्हणजे पहिल्या उडीत काय करतो? 3 पायऱ्या वर आणि नंतर काय करतो? 2 पायऱ्या खाली घसरते. म्हणजे बघा, म्हणजे पहिल्या उडीत तो एकच पायरी चढतो. किती? 1. आणि 3 चढतो आणि 2 काय तो खाली. डबल दुसऱ्या उडीत 2. या प्रकारे 15व्या उडीत 15, 16व्या उडीत 16, 17व्या उडीत 17 आणि 18व्या उडीत डायरेक्ट काय करतो? 20. म्हणजे काय? 17 उडी 17. जशी तो 18वी उडी किती घेते? 3 पायऱ्या वर चढतो आणि कुठे बसतो? 20 वर. तो खाली येतच नाही. म्हणजे पर्याय कोणता येतो आपला? 18. पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट बघा आता विधान आणि निष्कर्ष. विधान आणि निष्कर्ष हा तुमच्या पोलीस भरतीच्या प्रत्येक पेपर मध्ये आहे. विधान आणि निष्कर्ष पण यामध्ये 1 2 प्रत्येक पेपर मध्ये तुम्हाला आला. बघा सर्व शिक्षक विद्वान आहेत. हे काय आपले शिक्षक, सर्व शिक्षक काय? विद्वान. सर्व काय येतात? विद्वान आहे. ठीक आहे. काही विद्वान लेखक आहेत. त्यातले काही विद्वान काय येतात? लेखक आहेत. आता बघू झाले विधान. आता निष्कर्ष. काही शिक्षक लेखक आहेत, काही शिक्षक लेखकात असू शकतात किंवा नसू शकतात. हे काय येतं? चुकीचं. काही लेखक विद्वान आहेत, काही लेखक विद्वान आहेत. हे काय येते आपलं? बरोबर. म्हणजे काय येतो? फक्त निष्कर्ष 2 बरोबर. पर्याय क्रमांक बी. घड्याळात 5:40 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यातील कोन किती? सूत्र आहे कोन म्हणजे इथं कोन. कोन बरोबर 30h वजा 11/2 m. ठीक आहे. आता h किती आहे आपलं? 5. इथं आपण 5 ठेवलं आणि इथं आपण 40 ठेवलं. 3 5 15 म्हणजे किती झाले? 150. 2 नी 40 ला व्यापलं तर किती येते? 11 2 22. जर 220 मधून 150 गेले तर किती उरलं आपलं? 70. तर पर्याय क्रमांक ए. एक बघा x चा वर्ग अधिक 1 बरोबर 0 याचे वास्तविक मूळ किती? बघा x चा वर्ग बरोबर 1 म्हणजे काय येते? x चा वर्ग बरोबर वजा 1. हा अधिक आहे तो अधिक आहे का? तो वजा 1. आणि कोणाचाही वर्ग हा काय असतो? वजा नसतो. अधिकचा वर्ग अधिक असतो, वजाचा वर्ग असतो अधिक. हे काय येते? अस्तित्वात नाही. ही संख्या अस्तित्वातच नाही. ठीक आहे. आता बघा नवीनच प्रश्न विचारला. a बरोबर 1 2 3, b बरोबर 2 3 4, a युनियन b. ठीक आहे. याचा जो अर्थ असतो, याचा अर्थ तो म्हणतो a आणि b मध्ये कॉमन कोण आहे? कॉमन कोण आहे? मग 2 आहे. यात पण 2 आहे. 3 म्हणजे काय येतो? 2 आणि 3. पर्याय क्रमांक ए.
दोन संख्येचा मसावी 8 आहे आणि लसावी 48 आहे. इथे एक संख्या 16 आहे. बघा लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या किती आहे 16, दुसरी संख्या पहिले काढायची आहे. हा गुणिले काय करायचा आपल्याला, हा इथून गुणिले काय करायचा आपल्याला भाग्याला घेऊन जायचं. 16 त्रिक 48, 8 त्रिक 24 म्हणजे पर्याय क्रमांक काय आहे आपला सी. खालीलपैकी कोणती संख्या अभाज्य आहे, म्हणजे कोणती संख्या पाहिजे आपल्याला मूळ संख्या. मूळ संख्या कोणती आहे आपली 17. 144 चे अवयवीकरण कोणते, म्हणजे कोणाचा गुणाकार 144 येतो. बघा 2 चा घात 3 आहे, 3 चा घात 3 आहे, 2 चा घात 4 आहे, इथं 2 चा घात 3 आहे. 2 चा घात जर 4 काढला तो काय येतो आपला 16 आणि 3 चा घात जर 2 काढला तो काय येतो 9. 16 नवे किती येतात 144 म्हणजे पर्याय क्रमांक बी हा काय येतो आपला बरोबर येऊन जातो. बघा यामध्ये काय म्हणते x चा वर्ग वजा 5x अधिक 6, x चा वर्ग वजा 5x अधिक 6. ठीक आहे. जर t चं मूल्य काढलं आपण 2 म्हणजे काय x चं मूल्य काढलं आपण 2, 2 चा वर्ग 4 वजा 5 दुनी 10 अधिक 6, 6 4 10, 10 तून 10 गेलं उत्तर काय आपलं 0 म्हणजे पर्याय क्रमांक ए. 2 चा घात x अधिक 3 हे कोणत्या प्रकारचे बहुपद आहे, ते येते रेषीय बहुपद. नेक्स्ट बघा 2x चा वर्ग 3x वजा 2 यातलं जे एक मूळ आहे काय दिलं आपल्याला 2 दिलं, दुसरं मूळ आपल्याला शोधणं आहे याचं. काय ते बघा कसं काढतो 2x चा वर्ग अधिक 3x वजा 2 बरोबर 0. हा जो 2 आहे हा इथं पकडायचा आणि याचा कसा पकडायचा 4. आता हा गुणाकार कोणाचा 4 येतो 4 1 4, इथं अधिक वजा आहे हा काय येतो अधिक वजा. ठीक आहे. म्हणजे याचं एक मूळ कोणतं येते 4 आणि एक काय येते वजा 1. याचा आपण काढलं तर x बरोबर 1 वजा 4 आणि x बरोबर वजा येतं अधिक 1 हे जे काय ना मूळ येतात. पण त्यांनी एकले काय केलं 2 नी भागलं तर याला 2 न भागा तर एक मूळ भेटला आपल्याला 1/2 तर हे भेटला आपल्याला वजा 2. तर पर्याय क्रमांक कोणता आहे आपला बी. एका संख्या तिप्पटला 57 मिळवल्यास 123 होतात तर ती संख्या कोणती. एक संख्या म्हणजे कोणती येते x, त्या संख्येचे काय केले आपण तिप्पट, त्यात काय केलं आपण 57 मिळवले तर काय झाले 123. जर सॉल्व केले 3x बरोबर हा काय येतो मिळवले काय केलं वजा 1 2 3 वजा काय 57. 3x बरोबर 13 तून 7 गेले 6 राहिले, 11 तून 5 गेले 6. हा गुणाचा भागा दिला 3 दुनी 6 3 दुनी 6 x बरोबर काय उत्तर 22. तर पर्याय क्रमांक बी हे काय मिळते आपल्याला उत्तर मिळते. हे तुमचं श्रेणी आहे अंकगणितीय श्रेणी. ए चं मूल्य दिलंय, डिफरन्स दिलाय आणि n दिलाय. किती पद आपल्याला 10 पद पाहिजे. तर a अधिक n मायनस 1 गुणिले डिफरन्स. पहिलं पद कोणतं आपलं a किती आहे 5, किती पद पाहिजे आपल्याला 10 वजा 1 डिफरन्स किती याचा 3 म्हणजे काय ते 5 अधिक 10 तून 1 गेला 9 गुणिले 3 9 त्रिक 27 27 5 32. पर्याय क्रमांक डी. आपल्याला काय पाहिजे याची 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 पाहिजे नैसर्गिक संख्येची बेरीज. कशी काढतो आपण 20 गुणिले 21 भागिले 2 2 2 कट म्हणजे काय 210. पर्याय क्रमांक सी. sin थीटा बरोबर 4/5 तर cos थीटा बरोबर किती cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा म्हणजे 1. हे काय ते सूत्र आहे. त्यामध्ये आपल्याला sin थीटाची किंमत किती दिली आहे 4/5 म्हणजे काय cos स्क्वेअर थीटा अधिक 4/5 चा वर्ग बरोबर 1 आणि cos थीटा cos स्क्वेअर थीटा बरोबर 1 वजा 4 चा वर्ग किती 16 5 चा किती 25 25 1 25 वजा 16 म्हणजे उत्तर काय आहे आपलं 9/25 आणि 9/25 कशाचा वर्ग आहे तर काय ते वर्गमूळ.
9/25 कशाचा वर्गमूळ आहे? तो येतो 3/5 चा वर्गमूळ. म्हणजे उत्तर काय आपलं ए. उंची 30 मीटर आणि कोण किती येतो 60 डिग्री. तर सावलीची लांबी किती? बघा याचं एक सूत्र आहे तुम्हाला. tan थीटा बरोबर उंची भागेला सावली. ठीक आहे. tan थीटा किती दिला आपल्याला 60 डिग्री. tan 60 म्हणजे काय ते वर्गमुळात 3 बरोबर उंची किती दिला आपल्याला 30 आणि सावली आपल्याला काढायची. तर उत्तर काय ते x बरोबर 30 भागेला वर्गमुळात 3. आता या दोन्ही संख्येला काय करायचं आपण वर्गमुळात 3 न गुणून काढायचं. कारण की 30/वर्गमुळात 3 हे तो कुठंच पर्याय नाही. पुढे का पर्याय कुठंच नाही. मग याला आपण वर्गमुळात 3 न गुणू शकतो आणि वर्गमुळात 3 आपण भागू शकतो. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 तर उत्तर काय त्याचं वर्गमुळात 3 म्हणजे 30 गुणिले वर्गमुळात 3 भागेला 3 3 10 30. तर उत्तर काय आपलं 10 वर्गमुळात 3. तर पर्याय क्रमांक बी. बाह्य बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शरेषा काढता येतात? त्या काढण्यात आपल्याला नेहमी तर 2 रेषा काढता येतात. r बरोबर 7 सेंटीमीटर, h बरोबर 10 सेंटीमीटर. तर दंडगोलाचे घनफळ किती? पाय स्क्वेअर h. पाय म्हणजे 22/7. r किती आहे 7. 7 गुणिले 7. h किती होता आपला 10. 7 7 कट. 7 दुनी 14. 7 दुनी 14 आणि 15 हा शून्याचा तसा. म्हणजे पर्याय क्रमांक ए 1540. गोलाचे पृष्ठफळ किती? काय ते गोलाचे पृष्ठफळ किती? प्रश्न क्रमांक 66. 4πr वर्ग. 4πr वर्ग किंमत टाकून द्यायची. 4 गुणिले 22/7. r किती आपला डायमीटर दिला. व्यास किती आहे 42. म्हणजे आपली त्रिज्या किती येते 21. म्हणजे काय ते 21 गुणिले 21. जर याचा आपण पूर्ण गुणाकार केला तर तुमचं उत्तर येऊन जाईल 5544. याचा तुम्ही जर गुणाकार केला उत्तर काय तुमचं 5544. बघा आता प्रोबॅबिलिटी. 52 पत्त्यातून एक पत्ता काढल्यास राणी असण्याची संभाव्यता किती? एकूण पत्ती किती आहेत 52. एकूण पत्ती किती येतात 52 आणि त्यात राणी किती आहे तर त्या किती आहेत 4. याची काटछाट करा. 4 1 4 4 13 52. म्हणजे आपली संभाव्यता किती येते 1/13. नेक्स्ट बघा. एका वस्तूची किंमत 800 रुपये आहे. 15% काय सवलत दिला तर विक्री किंमत किती? आपण काढू 800 चे 15% सवलत म्हणजे किती 85%. 0 0 गट 0 0 गट 8 पंच 40. 4 गुणिले 8 8 64 आणि 4 किती येतात 68. उत्तर काय आपलं 680. पर्याय क्रमांक 1. 500 रुपयाच्या रकमेवर 2 वर्षासाठी 10 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? चक्रवाढ पाहिजे आपल्याला. चक्रवाढ प्रणाली वाला 5000 किती 10% 100ला 110 गुणिले 100ला 110 किती 2 वर्ष म्हणून 2 घेतले आपण. 1 2 3 4 0 कट 1 2 3 4 0 कट 5 गुणिले 11 गुणिले 11 121 म्हणजे 5 1 5 5 2 10 5 1 5 आणि 6. एका झाली आपली रास. आपल्याला काय पाहिजे चक्रवाढ व्याज. राशीतून जर आपण हे 5000 वजा केले तर किती होतं आपले 1050. 1050 म्हणजे काय ते
जे आपल्याला दिलं हे काय आपली रास, एक आपलं चक्रवाढ व्यास. मोठ्या संख्येचं वर्गमूळ, याचं वर्गमूळ काय येतो, तो येतो 101. एका वस्तूची खरेदी किंमत किती येते 800 आणि विक्री किंमत किती आहे 920. आपल्याला कळला शेकडा नफा किती, 800 रुपयाच्या वस्तू शेकडा नफा किती म्हणते. वस्तू किती रुपयाची आहे 800, त्याच्यावर नफा किती झाला त्याला 120. x बरोबर 120 गुणिले 100 भागेला 800. 0 0 कट 0 0 कट 8 15 120. नफा किती झाला याला 15%. ए एक काम 10 दिवसात आणि बी तेच काम 15 दिवसात. ए किती 10 आणि बी किती 15. याचा छेद समान किती येतो 30. 10 त्रिक 30, 15 दुनी 30. दोघं मिळून किती 5. तर 30 भागिले 5 उत्तर काय येते 6. पर्याय क्रमांक सी. दोघे मिळून किती 6 दिवसात पूर्ण करतो. 180 मीटर लांबीची ट्रेन एका 420 मीटर लांबीच्या पुलाला 54 किलोमीटर पर आवर या वेगाने ओलांडते, तर लागणारा वेळ किती. आपल्याला वेळ विचार, लागणारा वेळ किती. बघा ट्रेनची लांबी किती आहे 180, पुलाची लांबी किती आहे 420 भागेला किती 54. 54 गुणिले 5/18 म्हणजे 400 500 600 गुणिले खालचा 18 वर म्हणजे काय येते 54 गुणिले 5. 18 1 18, 18 त्रिक 54, 5 त्रिक 15, 15 चूक 60. उत्तर काय येते 40 सेकंद. म्हणजे पर्याय क्रमांक बी. मग एखादी बोट स्थिर पाण्यात वेग किती आहे 12 किलोमीटर आणि नदीचा प्रवाह किती आहे 3 किलोमीटर पर आवर. तर 15 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी किती वेळ लागेल. प्रवाहाच्या दिशेने किती आहे 12 आणि प्रवाहाच्या स्थिर पाण्याचा वेग किती आहे 12 आणि नदीच्या प्रवाहाचा वेग किती आहे 3. विरुद्ध दिशेने पाहिजे म्हणजे काय 12 - 3 म्हणजे किती 9. विरुद्ध दिशेने किती वेग आहे 9. आपलं अंतर किती आहे 15. 15 भागिले 9 हे काय तास, याचं रूपांतर करणार पहिले मिनिटात. 3 त्रिक 9, 3 पाची 15, 3 दुनी 7, 20 पाची 100 मिनिट. 100 मिनिट म्हणजेच 1 तास 40 मिनिट. पर्याय क्रमांक डी. एका नळाने टाकी 6 तासात भरते, 6 तासात भरते आणि 9 तासात रिकामी होते. ठीक आहे 6 तासात भरते म्हणजे काय 6 तासात भरते 9 तासात रिकामी करते. नमचल छेद समान किती येते 36. 6 6 36, 9 चूक 36. याची वजाबाकी केली किती येते 2. 36 भागिले 2 तो पर्याय किती येते आपलं 18. पर्याय क्रमांक ए. ठीक आहे. आता बघा आपलं जीएस. ब्लॅक होल म्हणजे काय तर येथे अत्यंत गुरुत्वाकर्षण असलेला अवकाशातील भाग. भारताला सर्वाधिक लांबीची सीमा, हा प्रश्न आपल्याला नांदेडमध्ये सेम टू सेम असलेला कोणता येतो बांगलादेश. नांदेड पोलीस भरतीमध्ये तुम्हाला सेम प्रश्न असा येऊन गेला. G20 शिखर परिषद कोठे झाली, ती झाली नवी दिल्लीला. भारतीय UPI डिजिटल पेमेंट प्रणाली कोणत्या संस्थेने केली आहे, ते आहे NPCI. आदित्य L1 ही मोहीम कशासाठी आली तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी. नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या देशात दिला जातो, तो दिला जातो नॉर्वे. नोबेल पुरस्कार 2024 मधील उन्हाळी ऑलिम्पिक कुठे करण्यात आली
टोकियो, पॅरिस, बीजिंग, लंडन. काय झाली? पॅरिस. पर्याय क्रमांक बी. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात चॅट जीपीटी कोणत्या कंपनीने बनवलेला आहे? ओपन एआय, गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा आहे ओपन एआय. होर्मुझ समुद्रधुनी म्हणजे जे सध्या इराणचं युद्ध लागलेलं आहे, जे इराणने सध्या आपल्या पेट्रोलच्या जहाज वाढल्या आणि पेट्रोलच्या किमता वाढल्या, ती ते समुद्रधुनी आहे, ती बनली आहे इराण आणि ओमान यांच्या मध्ये आहे. नाबार्ड ही जी बँक आहे मुख्यतः काय झाली तर कृषी आणि ग्रामीण विकास संबंधी झाली आहे. भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेला आहे? ते आहे एनएसओ कडे. कॉप हा शब्द खालीलपैकी कोणत्याही संबंधी आहे? हवामान बदल, जागतिक आरोग्य संघटना, अणु ऊर्जा, जागतिक व्यापार. ते आहे हवामान बदल परिषद. सायबर गुन्हे तक्रारीत भारत सरकारचा हेल्पलाईन नंबर तो येतो 1930. फिशिंग म्हणजे काय? ते येते इंटरनेटवरून माहिती चोरण्याची फसवणूक पद्धत. मालवेअर म्हणजे काय? संगणकात साफ करणारा प्रोग्राम, संगणकाला हानी पोहोचवणारे सॉफ्टवेअर. हे ते बघ. फायरवॉलचे कार्य काय? इंटरनेट बंद करणे, संगणक बंद करणे, फोटो वगैरे, संगणक नेटवर्कचे संरक्षण करणे. हे काय तो फायरवॉलचा अर्थ येतो. इंटरनेट ऑफ थिंग या संकल्पनेचा मुख्य अर्थ काय? इंटरनेटद्वारे उपकरणे जोडून डेटा देवाणघेवाण करणे, इंटरनेट फक्त संगणक जोडणे, इंटरनेट वेबसाईट तयार करणे आणि इंटरनेट स्पीड वाढवणे. त्याचा येते इंटरनेटद्वारे उपकरणे जोडून डेटा देवाणघेवाण करणे. तुम्हाला या पेपरमध्ये कॉम्प्युटर प्रश्न विचारले बघा. किती विचारले कॉम्प्युटर प्रश्न तुम्हाला? 1, 2, 3 आणि 4. तुम्हाला कॉम्प्युटरचे 4 प्रश्न विचारले गेले पेपरमध्ये. खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? लुनी मिळते, साबरमती बी, मही बी आणि वरीलपैकी सर्वच मिळून जातात. खालीलपैकी कोणती नदी खसदरी म्हणून आहे? ती येते नर्मदा नदी. भारतामधील सर्वात मोठे नदीबेट कोणते येते? ते येते माजुली बेट ब्रह्मपुत्रा नदीमध्ये, आसाम. वाकाटक वंशाचा काळ साधारणतः कोणते? इसवी सन 3 ते 6 शतक या काळात. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोहोचण्यास किती वेळ लागतो? 8 मिनिट. मानवी शरीरात इन्सुलिन हार्मोन कोणत्या वेळेस स्त्राव होते? येते स्वादुपिंड. पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन स्तर मुख्यतः कोणत्या थरात मिळते? स्ट्रेटोस्फियर यामध्ये ओझोन लेयर मिळून जाते. खालीलपैकी कोणते नोबेल पारितोषिक विजेता भारतीय शास्त्रज्ञ आहेत? ते सी.व्ही. रमन. या प्रकारे आपण पूर्ण 100चे 100 प्रश्न सॉल्व्ह करून दिले, एक्सप्लेन करून दिले. ठीक आहे, पुढील पेपर बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.